ओंकार स्मरण. मित्रमैत्रिणींनो, दिनेशजी काळे लिखित भारतीय स्त्रीरत्न या पुस्तकातून भारताच्या इतिहासातील एका अजरामर व्यक्तिमत्वाविषयी थोडंसं जाणून घेऊया. व्यक्तिमत्वाचं नाव आहे अहिल्याबाई होळकर. मित्रमैत्रिणींनो, भारताच्या इतिहासातील एक अजरामर नाव म्हणजे अहिल्याबाई होळकर. माणकोजी शिंदे यांची मुलगी. यांचा जन्म इसवी सन 1725 रोजी बीड जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. बालपणापासून अहिल्याबाई चतुर व हुशार होत्या. त्यांच्या हुशारीचे साऱ्यांनाच कौतुक वाटत असे. पुढे चालून अहिल्याबाई कर्तृत्ववान होणार याची साऱ्यांनाच खात्री होती. बाजीराव पेशव्यांच्या मध्यस्थीने अहिल्याबाईंचा विवाह मल्हारराव होळकरांचा मुलगा खंडेरावांशी झाला. खंडेराव कमालीचे आळशी होते. वडिलांचा एकही गुण त्यांच्या अंगी नव्हता. संसार सुखाचा व्हावा म्हणून अहिल्याबाईंनी बरेच प्रयत्न केले व अखेर त्यांना यश मिळाले. खंडेराव वठणीवर आलेत. ते बघून अहिल्याबाईंच्या सासरेबुवांना फार आनंद झाला. त्यांच्या चाणाक्ष नजरेने ओळखले की अहिल्याबाईंच्या अंगी काही विशेष गुण आहेत. त्या गुणांना चालना मिळाली तर अहिल्याबाई घराण्याचे नाव मोठे करू शकतील. त्यामुळे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना न्याय, युद्धनीती, राजकारण या विषयांचे शिक्षण दिले. युद्धाच्या कामगिरीवर असताना अहिल्याबाई खंडेराव आणि मल्हाररावांसोबत असे. अशाच एका प्रसंगी शत्रू सैन्याची गोळी लागून खंडेराव जागीच ठार झालेत. त्या काळात सतीप्रथा मोठ्या प्रमाणात प्रचलित होती. अहिल्याबाई सती जायला निघाल्या तेव्हा आपल्या कर्तबगार सुनेने सती जाऊ नये असे त्यांच्या सासरेबुवांना मनापासून वाटू लागले. त्यांनी अहिल्याबाईंना सती जाण्यापासून परावृत्त केले. सासरेबुवांचा आग्रह बघून अहिल्याबाईंनी आपला निर्णय मागे घेतला. तर दुसरीकडे खंडेरावांच्या मृत्यूनंतर राज्यकारभार 3 जून 1766 रोजी अहिल्याबाईंचा मुलगा मालेरावांच्या हाती आला. पण मालेरावांनी प्रजेच्या हिताकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. ते बघून अहिल्याबाईंना फार वाईट वाटले. अहिल्याबाईंचे सासरे मल्हाररावांनी नातवाला बरीच समज दिली, पण काहीही उपयोग झाला नाही. अखेर वेड्या स्वभावाच्या मालेरावांचे 1767 मध्ये निधन झाले. पुढे अहिल्याबाईंचे सासरे मल्हाररावांचे देखील निधन झाले. जीवनाला खऱ्या अर्थाने आकार देणारी व्यक्ती दूर निघून गेल्यामुळे अहिल्याबाईंच्या दुःखाला सीमा नव्हती. आपल्या रक्ताच्या माणसाचे एका पाठोपाठ एक झालेले मृत्यू बघून अहिल्याबाई पार खचून गेल्या. पुढे राज्यकारभार हाती आल्यावर अहिल्याबाईंनी सरकार आणि सैनिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले. त्या बळावरच संपूर्ण सैन्य अहिल्याबाईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे झाले. त्यांच्या सामर्थ्यात अधिकच वाढ झाली. पण नाण्याला 2 बाजू असतात तसे झाले. अहिल्याबाईंच्या दरबारात विरुद्ध विचारसरणीची मंडळी देखील होती. एका सामान्य बाईने राज्यकारभार करावा व आपण तिच्या हाताखाली काम करावे या समजुतीमुळे अनेकांनी कटकारस्थान करून रघुनाथराव पेशव्यांना इंदूरवर आक्रमण करण्यास भाग पाडले. जेव्हा रघुनाथराव पेशवे इंदूरवर आक्रमण करणार असे अहिल्याबाईंच्या कानी आले तेव्हा त्यांना फार नवल वाटले. कुशल नेतृत्वाचा गुण अंगी असणाऱ्या अहिल्याबाईंनी रघुनाथरावांना पत्राद्वारे कळविले की आपण आमच्या राज्यावर आक्रमण करणार आहात असे कळले. आपणास विजय देखील मिळेल, परंतु मी एक स्त्री आहे. आपला विजय एका स्त्रीवर मिळालेला विजय असेल.
पण एक लक्षात ठेवा, मी आपणास पराजित केले तर आपली किती बदनामी होईल. एका स्त्रीने रघुनाथ पेशव्यांसारख्या पराक्रमी पुरुषाचा पराभव केला असे होईल. तेव्हा कृपया आपण माझ्या या पत्रावर विचार करावा. अहिल्याबाईंच्या पत्राचा रघुनाथरावांच्या मनावर इतका परिणाम झाला की त्यांनी लगेच आक्रमणाचा बेत रद्द केला व ते अहिल्याबाईंना भेटायला गेले आणि पोटभर जेवण करून आपल्या राज्यात परतले. पुढे अहिल्याबाईंच्या कानावर आले की रघुनाथरावांच्या मनात गैरसमज निर्माण करण्यामागे गंगाधर यशवंत नावाचा सरदार कारणीभूत आहे. तेव्हा त्यांनी गंगाधर यशवंताला समज दिली की यानंतर अशी चूक करू नका. एवढे सांगून अहिल्याबाईंनी त्याला मूळ पदावर कायम ठेवले. अहिल्याबाईंच्या शब्दाला फार मान होता. त्यांचा शब्द म्हणजे शब्द. एकदा ताकीद दिल्यावर त्यांच्या शब्दापलीकडे जाण्याची कुणाची हिंमत होत नसे. राज्यकारभारासोबतच अहिल्याबाईंनी जनसामान्यांकडे विशेष लक्ष दिले. पशुपक्ष्यांची सेवा करणे हा देखील त्यांच्या स्वभावाचा एक पैलू होता जो अनेकांना माहीत नाही. अशा या पराक्रमी अहिल्याबाईंचे 13 ऑगस्ट 1795 रोजी वयाच्या 70व्या वर्षी निधन झाले. मित्रमैत्रिणींनो, तर अशा ह्या वीर पराक्रमी अहिल्याबाईंच्या स्मृतीस कोटीशहा नमन, वंदन.